नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण नगर. हा व्हिडिओ बनवतोय याचं कारण असं नाही की मला पब्लिसिटी हवी किंवा मी प्रसिद्ध व्हायला हा व्हिडिओ बनवतोय. अतिशय भयंकर अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मालेगावची एक 3 वर्षाची चिमुरडी, तिनं अजून जगही बघितलं नाही अशा मुलीवर एका नराधमानं अत्याचार केलेला आहे. याच ठिकाणी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची मुलगी असती तर आपण काय निर्णय घेतला असता, आपण त्या नराधमाला काय केलं असतं. त्याच पद्धतीने तीच आपली मुलगी आहे, आपण तिचे वडील, आपण तिचे मायबापा ही गृहीत धरून त्या नराधमाला शिक्षा द्यावी, त्या चिमुकलीचा न्याय मिळवून दिला पाहिजे. तिच्या आई बापांना काय वाटत असेल, तिचं खेळाचं वय होतं, तिच्या घरात आल्यानंतर आई वडिलांनी किती मोठं कौतुक केलं असेल त्या मुलीचं. आज काय परिस्थिती आहे, आपला महाराष्ट्र कुठून नेऊन ठेवला या लोकांनी. आणि ही पहिली गोष्ट नाही, अशा भरपूर गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, ते आपण पाहतोय, आपल्या डोळ्यानं पाहतोय. तरी पण आपण कुठल्याही प्रकारच्या नराधमांना शिक्षा करत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचे आपण गज आड करत नाही. राजकीय नेते त्याला सपोर्ट करून तसल्या माणसांना घराच्या बाहेर काढतात, जेलमधून बाहेर काढतात आणि तीच माणसं परत एकदा असल्या लहान मुलाशीनीवर अत्याचार करायला तयार राहतात. याचं उत्तर कोणी द्यायला पाहिजे, ह्याला उत्तर द्यायलाच पाहिजे. तुमची जर मुलगी असती तर फडणवीस साहेब तुम्ही काय केलं असतं. ह्याच ठिकाणी जर तुमची वैयक्तिक तुमच्या घरातली तुमच्या भावाची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं, याचं मला उत्तर द्यावं आणि त्या नराधमाला शिक्षा द्यावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मी पूर्ण दुनिया, आता महाराष्ट्र पूर्ण राजकारणात व्यस्त असताना आपण राजकारणात कुठल्याही प्रकारची दखल न घेता पहिल्या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे, हा मोठा विषय पहिला मार्गी लावा आणि मग नंतर आपण महाराष्ट्राची निवडणूक लढवा. हेच माझं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.